अजित पवार 21 सप्टेंबरला कोकणच्या दौऱ्यावर जनसन्मान यात्रा शनिवारी चिपळूणमध्ये तर शरद पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये जाहीर सभा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। महायुतीतील जागांबाबत आमदारांसह मंथन। अजित पवारांची राष्ट्रवादी 80 ते 90 जागांवर आग्रही। बाप्पा आमचा स्ट्राइक रेट वरतीच ठेवणार, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचा शिंदे फडणवीसांचा राऊतांवर पलटवार। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी पैसे घेऊन उमेदवारी दिली। वैजापूरचे आमदार रमेश बोरनारेंचा गंभीर आरोप। तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएमला नो एंट्री। बच्चू कडूंचं स्पष्टीकरण, धार्मिक प्रखरता असणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याची भूमिका। राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं आज होणार उद्घाटन। या प्रकल्पाला महाविकास आघाडीचा होता विरोध। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। बहुतांश शेतकऱ्यांचे पंचनामे केले नसल्याच्याही तक्रारी। पंचनामे लवकरात लवकर पूर्ण केले जातील, पालकमंत्र्यांचं आश्वासन। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्यांच्या मागणीमध्ये वाढ, तर पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट। आठवडा बाजारामध्ये तरकारी मालासह भाजीपाला महागला। कोल्हापूरच्या सीमा भागातील बाजारामध्ये कर्नाटकातून कांद्याची नवी आवक सुरू। कर्नाटकातून कांद्याची आवक वाढली, दरामध्ये चढ उतार होण्याची शक्यता। कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर 2 डंपर चपलांचे ढीग। विसर्जनानंतर सर्वत्र कचराच कचरा। महापालिकेकडून कचरा उचलण्याचं काम सुरू।